नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं सर्व डेकोरेशन. सो चला स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही गेलो सगळ्या तरी मस्जिद बंदला, आम्ही मार्केट फिरलो, ढोल बघितला, लायटिंग्स पाहिल्या. मग आम्ही जरा मार्केटमध्ये फिरलो, अजून काय वेगवेगळ्या फार साऱ्या गोष्टी होत्या तिथे बघण्यासारख्या आणि घेण्यासारख्या सुद्धा. आणि वॉलपेपर पाहिलं आणि मग आम्ही हे सगळं घेऊन आलो घरी. आणि दादाने आणलं झाड. ते खूप आमच्यासाठी सरप्रायझिंग होतं, कारण आमचं खरं झाड बनवायचं काहीच मोठं नव्हतं, पण दादाने घेतलं आणि त्याचे सगळे फांद्या वगैरे एक्स्ट्राच्या ज्या होत्या त्या आम्ही कट करून घेतल्या व्यवस्थित. मग ते आम्ही थोडीशी हाईट वगैरे पाहत होतो की व्यवस्थित कसं बसेल वगैरे. मग त्याचे डायरेक्शन्स वगैरे दादाने सगळे व्यवस्थित लावले. इकडे थोडं दादा पाहत होता की कोणत्या हाईटवर आपल्याला कसं पाहिजे. रोहन दादा मग सगळ्यांचेच खूप जास्तच हे येत होते की काय करायचं, कसं लावायचं वगैरे, कारण की खरं झाड जे रिअल झाड आहे बसवणं खूप अवघड आहे. मग आम्ही जे मार्केटमधून वॉलपेपर आणलेलं ते मी आणि दादाने लावून घेतलं. हे खूप जास्त हॅक्टिक होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्या वॉलचं आम्हाला थोडंसं फ्लॉवरवालं पाहिजे होतं, कारण की ब्लॅक खूप जास्त होत होतं. म्हणून आम्हाला थोडंसं डिझायनर वॉलपेपर्स आणले होते. मग त्याच्यानंतर मी आणि दादाने सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आणि मग थोडे मम्मी आम्हाला डायरेक्शन देत होती की वाकडं जाते, सरळ जाते. आणि आम्ही ते सगळं कवर करून व्यवस्थित आम्ही ते जे वॉलपेपर्स आहेत ते लावायचा प्रयत्न केला आहे. थोडाफार पाण्याचं वगैरे. मग हे आले नेम प्लेट्स, जे आमच्या डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता. मग आम्ही घरी येऊन टेबल सेट केला. मग दादानी बॉक्सेस आणलेले, ते बॉक्स कट केले. आणि त्यांचं थोडंफार टाईमपास चाललेला. मम्मी हेल्प करत होती दादाला आणि मम्मीने फार हेल्प केली आमची. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळा तो जो काही पुठ्ठा होता तो सगळा व्यवस्थित आम्ही टेबलाच्या भोवती कवर करून घेतला. आणि त्याच्यानंतर आम्ही हे पाव, म्हणजे जे पेपराचे पाव बनवायला स्टार्ट केलं. ते आम्हाला थोडा दगडचा शेप हवा होता आणि त्याच्यासाठी मम्मी आम्हाला खूप मदत करत होती. आमची खूप फास्ट पटापट सगळे हे सगळं बनवत होती. आणि मम्मी दादाने थोडंसं आम्हाला सगळ्यांना थोडं एक्स्ट्राचा फुटेज पाहिजेच असतं, त्याच्यामुळे आम्ही सगळे येतो थोडं काम करायला. आणि मग आम्ही सगळे असे पाव वगैरे ते होते जे ते बनवून घेतले. आणि मग व्यवस्थित सगळ्यांनी मदत केली याच्यामध्ये. राकेश दादा, दीदी थोडीफार तिनेसुद्धा केली, नाही तर ती करतच नाही, पण तरीसुद्धा. आणि मग आम्ही थोडे ते गाणी वगैरे लावून टी व्हीवरती गणपती बाप्पाची फील देण्यासाठी करत होतो. मग दादानी सगळं व्यवस्थित लावून घेतलं हे सगळे पाव. आणि त्याच्यात आमची ग्लू गन खराब झालेली. मग पुन्हा मी आणि दादा खाली गेलो आणि ती ग्लू वेगळी घेऊन आलो दुसरी. आणि खूप हॅक्टिक होता. आणि त्याच्यानंतर आम्ही हे ब्रह्मांड नायक आमचं सगळ्यात आमच्या डेकोरेशनचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे सगळं जे टिश्यू पेपर आहे थोडंसं दगडावरती पेस्ट करून घेतले, कारण की ते पेपराचं जे आकार होतं ते आम्हाला लपवायचं होतं. जे थोडंसं लेवलमध्ये येण्यासाठी आम्ही त्याच्यावर टिश्यू पेपर्स लावून घेतले. हे लावण्याला सुद्धा आम्हाला 2 दिवस गेलेले होते. आणि मग नंतर आम्ही थोडंसं गम वगैरे लावून चाललं होतं आमचं. आणि तरी थोडं ट्रान्सपरंट दिसत होतं. आम्हाला कुठे डाऊट होता की हे कलरमधून दिसणार नाही ना, पण ते नाही दिसलं. ते चांगलंच झालं. आणि मग हे आमचं सगळ्यांचं रेडी झालेलं आहे. आणि मग आम्ही थोडंसं फार कलर पण मारून घेतला. दादा तर सगळे कलर वगैरे मारत होता आणि ते खूप जास्त घरात वास वगैरे यायला लागलेला त्या कलरचा, पण ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्या पुढचं पाहण्यासाठी थोड्या वेळ तुम्ही वेट करा आणि सेकंड पार्ट नक्की पहा. थँक्यू.